प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की मला काहीतरी वेगळं करायचं आहे, पण एक वाक्य लोक काय म्हणतील हे त्याला मागे खेचून आणतं. हे बघा, खोट्या गोष्टींना स्पीड असतो, पण खऱ्या गोष्टींना स्टॅमिना असतो. जग हे गोल आहे. केव्हा तरी ज्या व्यक्तींनी तुम्हाला काही म्हटलं असेल त्या तुमच्यासमोर येणारच आहेत. आणि एक लक्षात ठेवायचं की तुमची प्रगती सुरू झाली की तुमची बदनामीसुद्धा सुरू होते. म्हणून लोक काय म्हणतील याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्राध्यापक पद्मजा पुनसे, निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते. बघा, लोक त्यांचं काम हे करतच असतात, पण हे जे एक वाक्य आहे की लोक काय म्हणतील हा विचार आपण करायला नको. मी एक आपल्याला उदाहरण सांगते की एका व्यक्तीला संगीतामध्ये खूप आवड होती, म्युझिकमध्ये. आणि तुम्हाला हे स्पष्टच सांगते की मुंबई विद्यापीठाचा टॉपर, मुंबई विद्यापीठामध्ये 5 टॉपर्स आले होते, त्यापैकी हा 5वा टॉपर. आणि पहिल्या 4 टॉपर्सला विचारण्यात आलं की तुम्हाला काय व्हायचं आहे. तर त्यांनी सांगितलं की मला हे व्हायचं आहे, ते व्हायचं आहे, कोणी इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, ॲडव्होकेट व्हायचं आहे, असं त्यांना जे त्यांची जी पॅशन होती ते त्यांनी सांगितलं. मग जेव्हा 5व्या टॉपर्सला विचारण्यात आलं तर त्यांनी सांगितलं, पूर्ण हॉल भरलेला बरं, की त्या विचारण्यात आलं, त्यांची म्हणजे मुलाखत सुरू होती आणि हॉल भरलेला होता. आणि त्या 5व्या टॉपर्सला विचारण्यात आलं की तुला काय करायचं. तर त्यांनी सांगितलं की मला संगीतामध्ये आवड आहे. तेव्हा हॉलमधील सगळे लोक अगदी म्हणजे शॉक झाले, स्तब्ध झाले. एवढा मोठा मुंबई विद्यापीठाचा टॉपर, पण याला संगीतामध्ये आवड आहे. हे काही उपजीविकेचं साधन नाही, याने काही पोट भरणार नाही. सगळेजण अगदी त्याला सल्ला द्यायला लागले. पण ती व्यक्ती आपल्या निर्णयावर ठाम होती आणि त्या व्यक्तीनं सर्वांना पटवून सांगितलं की मला संगीतामध्ये आवड आहे आणि मी त्यामध्येच करिअर करणार आहे. आता तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव जाणून घेण्याची उत्सुकता लागली असेल, तर त्या व्यक्तीचं नाव आहे अनंत महादेवन. वन अँड ओनली वन, म्हणजे ब्रीथलेस अनंत महादेवन असं आपण त्यांना म्हणतो. तर बघा, जे पहिले जे 4 टॉपर्स होते असे कितीतरी मग इंजिनियर, डॉक्टर्स झाले, पण ही एक अनंत महादेवन ब्रीथलेस ही एकमेव वन अँड ओनली वन व्यक्ती आहे. त्यांनी हा विचार केला का की लोक काय म्हणतील? त्यांनी जर हा विचार केला असता तर मग त्यांचं हे जे नाव आहे ते झालं नसतं. एखाद्या कुटुंबामध्ये एक मुलगी असते आणि तिला तिचं फिल्ममध्ये करिअर करायचं असतं किंवा तिला सिरियलमध्ये, मॉडेलिंगमध्ये तिला करिअर करायचं असतं. ती छान कपडे घालते, नीटनेटकी राहते, तिला छान असं मॉडर्न राहण्याची आवड असते. पण घरातीलच लोक, कधीकधी आईच तिला म्हणते की बाई तू असे कपडे नको घालू, लोक काय म्हणतील. खरं तर लोक काही म्हणतच नसतात. लोक आपलं मूल्यमापन हे फक्त 2च शब्दात करतात आणि त्या 2च शब्दामध्ये फक्त लोक आपलं जजमेंट म्हणजे करत असतात. आता बघा, हजारो लाखो लोक झोपलेले असतानाही सूर्योदय होतोच की नाही? सूर्य विचार करतो का की काही लाखो लोकांची झोप व्हायची आहे, त्यांची झोप होऊ द्यायची आणि मग नंतर आपण उगवायचं? नाही ना. तो आपल्या वेळेवरच सूर्योदय होत असतो. म्हणून लोक काय म्हणतील हा विचार करायचा नाही. आपल्याला एक गोष्ट माहिती असेल की जेम्स वॅट यांनी स्टीम इंजिन बनवलं आणि ते जेव्हा त्यांनी हे त्यांचं इंजिन तयार झालं आणि त्यांना पत्रकार परिषद त्यांनी बोलावली आणि त्यांना तिथे प्रेझेंटेशन द्यायचं होतं, तर लोक सर्व आले, पत्रकार लोक आले आणि त्यांचं प्रेझेंटेशन सुरू झालं. पण मागे बसलेले काही लोक कुजबुजायला लागले, आता याचं इंजिन सुरूच होणार नाही. मग त्यांचं इंजिन सुरू झालं आणि लोकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. ते इंजिन सुरू झालं आणि मग नंतर त्या लोकांनी पुन्हा कुजबुज केली, सुरू तर झालेलं आहे पण चालणार थोडी आहे, थोडं चालेल आणि बंद पडेल. पण ते इंजिन चालायला लागलं आणि आजतागायत ते इंजिन चालूच आहे. म्हणून लोक काय म्हणतील या गोष्टीकडे आपण
लक्ष द्यायला नाही पाहिजे. लोकांचं कामच आहे. हे बघा, तुम्ही जर एखादं चांगलं काम केलं, तुम्हाला अवॉर्ड मिळालं, तुम्हाला काहीतरी तुम्ही विजय संपादन केला, तुम्हाला काहीतरी तुमचं अचिव्हमेंट आहे आणि तुम्ही स्टेजवर गेलात, तर लोक तुमचं अभिनंदन करतात आणि लोक तुम्हाला काय म्हणतात, अरे वाह, अरे वाह. आणि समजा काही दुःखद घटना घडली तुमच्या आयुष्यामध्ये, काही दुःखद घटना असेल वगैरे, तर लोक काय म्हणतात, अरे रे. म्हणजे लोक आपलं मूल्यमापन हे फक्त दोनच शब्दामध्ये करत असतात. एक अरे वाह आणि दुसरं अरे रे. म्हणून या दोनच शब्दांसाठी आपण लोकांकडे लक्ष देणे हे गरजेचं नाही. आपल्याला जे करायचं असतं, तुम्हाला जो कोणता तुमचा प्रॉब्लेम असेल किंवा तुम्ही जे काही डिसिजन घेतलेला आहे त्या डिसिजनला फेस तुम्हालाच करायचं आहे. म्हणून लोक काय म्हणतील इकडे लक्ष द्यायचं काहीही कारण नाही. तुम्हाला जिथे तुमचं पॅशन आहे, जे तुम्हाला आवड आहे, त्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर करा. लोकांचं कामच असतं म्हणणं. पण मग हेच लोक जेव्हा तुम्ही यशाचं शिखर गाठता तेव्हा तुमचं अभिनंदन करायला हीच लोक समोर येत असतात. म्हणून आपल्याला जे काही करायचं असेल ते आपण अगदी ठामपणे निर्णय घ्यायचा आणि करायचं. लोक काय म्हणतील याकडे लक्ष द्यायचं नाही. आणि जर तुम्ही त्याकडे लक्ष दिलं तर तुमचं लक्ष विचलित होतं. म्हणून एक आपलं डिसिजन म्हणजे ठरवून घ्यायचं. आजकाल बघा की असं जो प्रेस्टिज पॉईंट हा आलेला आहे, किंवा तुमचे मुलं काय करतात यावरून आईवडिलांचं प्रेस्टिज ठरतं. तुमचे मुलं असं करत आहे, तुमचे मुलं ते मोठ्या पोस्टवर आहे. पण असं काहीही नसतं. लोकांनी हे जजमेंट केलं, तुमचे मुलं चांगले आहेत, तुमचं ऐकणारे आहेत, तुमच्यासोबत राहतात, गुणी आहेत, तुम्हाला वाटतं ना ते गुणी आहेत, म्हणून मग लोक काय म्हणतील याकडे लक्ष देण्याची काहीही गरज नाही. आपण व्यवस्थित आहोत, आपल्याला आनंद होत आहे ना, आपण जे जीवन जगत आहोत, मग आपण त्याच आनंदाकडे लक्ष द्यायला पाहिजे. म्हणून असेच हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.